सद्य परिस्थितीमध्ये भाजप आणि महायुती यांचं प्राबल्य कागदावर सातारा लोकसभा मतदारसंघात जास्त आहे। शरद पवारांच्या गटामध्ये सगळ्यात कॅपेबल कॅन्डिडेट कोण आहेत तर ते श्रीनिवास पाटील आहेत। उदयनराजे भोसले हे कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवू इच्छितात। जर त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये काही त्यांना दगाफटका झाला तर ते कदाचित अन्य काही निर्णय घेऊ शकतील। मराठा आंदोलनाचा जास्त परिणाम या मतदारसंघामध्ये जाणवेल, कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ही मराठा साम्राज्याची राजधानी आहे। मुळामध्ये रामराजेंचं स्वतःचं अस्तित्व त्यांना ठेवायचं असेल तर ते रणजित सिंहांना विरोधच करणार। जर रामराजे पुन्हा माघारी फिरले आणि ते शरद पवार गटाला जाऊन मिळाले तर शरद पवारांकडे एक हुकमी एक्का शिल्लक आहे असं म्हटलं तर ते सुद्धा चूक ठरणार नाही। सातारा आणि माढा या मतदारसंघांचं राजकारण हे नेहमीच इंटरेस्टिंग राहिलेलं आहे। गेल्या काळात राज्याच्या राजकारणात जे उलटफेर झाले त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांची राजकीय गणितं काय असतील याबद्दल आपण जाणून घेऊया दैनिक पुढारीचे सातारा विभागाचे संपादक हरीश पाटणे सर यांच्याकडून। राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर सातारा लोकसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण कसं कराल? सातारा जिल्हा हा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे। पूर्वी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा हा जिल्हा, नंतरच्या कालावधीमध्ये शरद पवार साहेबांच्या विचारांचा झाला। अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 शकलं पडली, शिवसेनेमध्ये 2 शकलं पडली। त्यामुळे सातारा जिल्ह्यामधली सुद्धा जिल्ह्याची जी काही सातारा लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती सुद्धा बदललेली आहे। सरळ सरळ 2 पवार गटामध्ये विभागणी झाली, सरळ सरळ 2 शिवसेनेच्या गटांमध्ये विभागणी झालेली आहे आणि त्यामुळं राजकीय परिस्थिती सुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघाची बदललेली आहे। सद्य परिस्थितीमध्ये भाजप आणि महायुती यांचं प्राबल्य कागदावर सातारा लोकसभा मतदारसंघात जास्त आहे, कारण शिवेंद्रराजे भोसले, स्वतः उदयनराजे भोसले जे राज्यसभेचे खासदार आहेत, शिवेंद्रराजे हे आमदार आहेत, जयकुमार गोरे हे आमदार आहेत, याशिवाय भाजपला मानणाऱ्या म्हणजे भाजपच्या विचाराचे जिल्ह्याचे जे काही संस्था आहेत तिथे सुद्धा भाजपचं प्राबल्य आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं त्या खालोखाल या जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे। शिवसेनेच्या शिंदे गटांचं, मुख्यमंत्री जिथल्या जिल्ह्याचे आहेत त्यामुळं शिंदे गटाचं वर्चस्व आहे आणि त्यामुळे महायुतीचं कागदावर वर्चस्व या जिल्ह्यामध्ये आत्ता आहे। दुसरीकडं शरद पवार गटाचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं सुद्धा अस्तित्व या जिल्ह्यामध्ये आहे, कारण स्वतः बाळासाहेब पाटील जे मंत्री राहिले होते ते आमदार आहेत, श्रीनिवास पाटील हे विद्यमान खासदार आहेत, शशिकांत शिंदे विधान परिषदेचे आमदार आहेत। त्यामुळे हे सुद्धा वर्चस्व या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं आहे। सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव करून श्रीनिवास पाटील हे खासदार झाले। 2024च्या लोकसभेसाठी तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील का यावेळी त्यांचे पुत्र सारंग पाटील यांना संधी मिळेल? सद्यस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यात शरद पवारांच्या गटामध्ये सगळ्यात कॅपेबल कॅन्डिडेट कोण आहेत तर ते श्रीनिवास पाटील आहेत, परंतु स्वतः श्रीनिवास पाटील हे सारंग पाटील यांच्यासाठी इच्छुक आहेत। सारंग पाटील सुद्धा अनेक वर्ष राजकारणात असल्यामुळे ते म्हणतात की मला या खेपेला संधी दिली गेली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे स्वतः शरद पवारांना असं वाटतं की श्रीनिवास पाटील यांनीच उमेदवारी करावी, कारण तेच फाईट देऊ शकतात, परंतु श्रीनिवास पाटील यांचं वय आणि मुलाचं राजकीय करिअर सुरू करण्याची असलेली इच्छा यामुळं श्रीनिवास पाटील ऐवजी सारंग पाटील हे निवडणुकीमध्ये जास्त इंटरेस्टेड असल्याचं चित्र दिसतंय। श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? महाविकास आघाडीमधून श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांच्या व्यतिरिक्त विक्रमसिंह पाटणकरांचे चिरंजीव, विक्रमसिंह पाटणकर हे महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, शरद पवारांचे कट्टर अनुयायी म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत, ते सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष असलेले सुनील माने हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवारांच्या गटाकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। हे 2 पर्याय आणखीही शरद पवारांकडे आहेत। याशिवाय प्रभाकर घारगे, अनिल देसाई असे आणखी काही पर्याय सातारा जिल्ह्यामध्ये आहेत।
किंबहुना जर रामराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा माघारी फिरले, ज्या पद्धतीचं वातावरण आता सातारा जिल्ह्यामध्ये आणि माढ्यामध्ये सुरू आहे ते पाहता जर रामराजे पुन्हा माघारी फिरले आणि ते शरद पवार गटाला जाऊन मिळाले तर शरद पवारांकडे एक हुकमी एक्का सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिल्लक आहे असं म्हटलं तर ते सुद्धा चूक ठरणार नाही. महायुतीमध्ये सातारा लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला सुटेल आणि साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार कोण असतील? सद्यस्थितीमध्ये महायुतीचं जागा वाटपाची जी पहिली यादी झालेली आहे त्याच्यामध्ये भाजपची पहिली यादी झाली. त्याच्यामध्ये भाजपनं सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीच डिक्लेअर केलेली नाही. त्यावरूनच साताऱ्यातलं वातावरण बऱ्यापैकी तापलेलं आहे. कारण दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेसाठी भाजपमधून इच्छुक आहेत. मात्र पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव नसल्यानं साताऱ्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. राजीनाम्याच्या पवित्र्यामध्ये ते आहेत. मराठा संघटना काल रस्त्यावर होत्या. आज सकाळी शिवतीर्थावर जाऊन मराठा संघटनांनी निदर्शनं केलेली आहेत आणि ते पाहता भाजपमधून प्रबळ दावेदार हे उदयनराजे भोसले हे आहेत. महायुतीचा जो प्रश्न तुम्ही विचारता तर महायुतीचा अन्य घटक पक्ष आहे जो अजित पवार गटाचा आहे. त्यांच्याकडून सुद्धा नितीन लक्ष्मणराव पाटील हे यापूर्वी या मतदारसंघाचे 2 वेळा खासदार राहिलेले आहेत. त्यांचे चिरंजीव नितीन पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आत्ताचे चेअरमन आहेत. ते या लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि ते प्रबळ दावेदार सुद्धा मानले जातात. सातारा लोकसभा ही कायमच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेली आहे. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला सुटली तर अजित पवार गटाकडून कोण उमेदवार असतील आणि उदयनराजे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवतील का? तशी शक्यता अजिबात वाटत नाही. कारण उदयनराजे भोसले हे कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवू इच्छितात. ज्या पद्धतीचं राजकारण ते गेले कित्येक दिवस करतायत, ज्या पद्धतीची त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री आहे ते पाहता उदयनराजे भोसले हे घड्याळ हातात बांधतील असं अजिबात वाटत नाही. ते कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील आणि जर त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये काही त्यांना दगाफटका झाला तर ते कदाचित अन्य काही निर्णय घेऊ शकतील, परंतु ते घड्याळावर निवडणूक लढवतील असं मला तरी वाटत नाही. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मोहिते पाटील घराणं आणि रामराजे निंबाळकर यांचा विरोध असताना सुद्धा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली आहे. तर रामराजे निंबाळकर किंवा मोहिते पाटील घराणं बंड करून वेगळी भूमिका घेतील का? रामराजे नाईक निंबाळकर हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं काम करणारच नाहीत. मुळामध्ये रामराजेंचं स्वतःचं अस्तित्व त्यांना ठेवायचं असेल तर ते रणजितसिंहांना विरोधच करणार. रामराजेंना हे याची कल्पना होती म्हणूनच त्यांनी तिकीट मागणीच्या वेळेसच स्पष्टपणे त्यांच्या पक्षाच्या समोर भूमिका मांडली की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम आमचे कार्यकर्ते करणार नाहीत. त्यामुळं ते त्या शब्दातून मोकळे झालेत. ते जो विरोधी उमेदवार असेल त्या विरोधी उमेदवाराचंच काम करताना दिसतील. याशिवाय मोहिते पाटलांचं घराणं नाराज आहे असं सांगितलं जातंय, ऐकलं जातंय, तसं चित्रही दिसतंय. परंतु ज्या पद्धतीची मैत्री देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची आहे ते पाहता अंतिम क्षणी देवेंद्र फडणवीस रणजितसिंह मोहिते पाटलांचं मन मिळवण्यामध्ये यशस्वी होतील. किंबहुना कारखान्याच्या अनुषंगाने ज्या काही मदती झालेल्या आहेत त्यामुळं मोहिते पाटील घराणं हे बंड करेल असं सध्या तरी मला वाटत नाही. परंतु जर मोहिते पाटलांचं बंड झालं आणि त्याला रामराजेंची जोड मिळाली तर निश्चितपणे रणजितसिंहांच्या निवडणुकीमध्ये त्यांना अडचण निर्माण होऊ शकते. महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेसाठी कोण उमेदवार असतील? महाविकास आघाडीकडून सद्यस्थितीमध्ये महादेव जानकर यांचं नाव घेतलं जात आहे. ते रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. धनगर समाजाची फार मोठी कम्युनिटी या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांचं नाव प्राबल्यानं घेतलं जातं. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधून अभयसिंह जगताप म्हणून तरुण तडफदार एक चेहरा आहे जे शरद पवारांच्या विचारानं काम करतायत. मला वाटते मतदारसंघातल्या 6ही विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्या फेऱ्या झाल्यात. लोकांमध्ये पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत आणि या मतदारसंघाला एक फ्रेश चेहरा पाहिजे असं जे लोक म्हणतायत त्यामध्ये अभयसिंह जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरच्या केडरमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यामध्ये यश मिळवलंय. याशिवाय शाके म्हणून एक उमेदवार आहेत. याशिवाय गणपतराव देशमुखांचे नातू
ते सुद्धा निवडणूक रिंगणामध्ये येण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे 2-4 उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत. रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरातनं जर बंडखोरी झाली तर तिथे तोही उमेदवार रणजितसिंह यांच्या विरोधामध्ये येऊ शकतो. शरद पवारांनी महादेव जानकरांना माढा लोकसभेची ऑफर दिली होती, याकडे तुम्ही कसं बघता? ऑफर दिल्याचं मी ऐकलंय आणि तशी ऑफर जर शरद पवारांनी दिली असेल, पवारांनी जर त्यांना पाठिंबा दिला तर धनगर कम्युनिटी या मतदारसंघामध्ये झालेले उलटफेर याचा विचार करता निश्चितपणे रणजितसिंहांसाठी ही अटीतटीची लढत होईल. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ध्रुवीकरणाचा सातारा आणि माढा लोकसभेच्या निवडणुकीवर कितपत परिणाम होईल? सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मराठा आंदोलनाचा जास्त परिणाम या मतदारसंघामध्ये जाणवेल. कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ही मराठा साम्राज्याची राजधानी आहे. त्यामुळं अत्यंत आक्रमक आंदोलनं मराठा आरक्षणासाठी साताऱ्याच्या भूमीत झालेली आहेत. विशेषतः या आंदोलनांचं नेतृत्व छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजांनी केलेले. आणि त्यामुळे जो काही मराठा क्रांती मोर्चाचा जो वर्ग आहे तो हा दोन्ही राजांशी निगडीत असलेला इथं वर्ग आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव हा निश्चितपणे मराठा आरक्षणाच्या विषयाचा येणाऱ्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पडेल. अशीच परिस्थिती माढ्यामध्ये बहुतांश फलटण वगैरे भागामध्ये आहे. परंतु तिथं धनगर आरक्षणाचा सुद्धा मुद्दा माढ्याच्या निवडणुकीमध्ये विचारात घेतला जाईल. त्याच्या ध्रुवीकरणाचा जास्त फटका मला वाटते दोन्हीपैकी कुठल्याही उमेदवाराला बसू शकतो.